हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आता मी आले आहे गुलाबाच्या वावरामध्ये। तर गुलाब छाटलेला आहे, पण आम्हाला त्याला खाणं टाकायचे जेणेकरून गुलाबाची पटकन वाढ होईल आणि झाडांना ग्रोथ पण येईल। त्याला आम्ही खाणं टाकण्यासाठी इथं आलो आहे आणि बघू शकता इथं झेंडू पण लावलेला आहे। तर झेंडूला पण ते खाणं टाकायचं आम्हाला। तर बघा कसं वाटतं आमचा झेंडू, सुंदर फुलं आले अशी झेंडूला। आता नवरात्रासाठी तर एकदमच मस्त फुलं झालेले आणि छान वाटतंय झेंडूमध्ये। चला आता आम्ही खाणं टाकून घेतो। तर बघू शकता हा आमचा झेंडू कसा वाटतोय बघा। आणि आता नवरात्र जवळच आलेली आहे, त्यामुळे झेंडूचा खूपच उपयोग होईल आपल्याला। थोडाच लावलेला आहे आणि इथं गुलाब खराब झालता म्हणून आम्ही झेंडू लावलाय। तर कसा वाटतोय बघा। चला आता तर बघितला तुम्ही आमचा झेंडू कसा आहे, छान आहे ना। तर नवरात्रासाठी मस्त फुलं तयार झालेली आहे, पण ते आता आम्हाला उद्या खुडायचे, कारण मग परत त्याला कळ्या आल्या पाहिजे, त्यामुळे ते फुलं खुडून टाकायचे। आणि खूप छान वाटतं झेंडूचं फूल, घटाला पण छान वाटतं आणि देवीला माळ घातला पण छान वाटतं। आता मी आले इकडे मळ्यात, तर खाणं टाकताना काय मला व्हिडिओ काढता नाही आली, कारण एका हातामध्ये टप होता आणि एका हाताने टाकायचं होतं, त्यामुळे मी काही वेळेस व्हिडिओ नाही काढत, फक्त सांगते का काय काम करते मी। आणि आता मला करायची आहे जिप्सोची पॅकिंग। तर मी जिप्सोचा बंडल आहे तो घ्यायला चाललेली आहे। सर चला, तर आत्ता चालली आहे जिप्सोची पॅकिंग। आणि जिप्सोची पॅकिंग झाल्यानंतर मग आराम मला। तर अशा प्रकारे माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला नक्की सांगा। तर फुलं बघू शकता, थोडेच फुलं आहे, एवढीच पॅकिंग करायची। तर भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।